खूप बरं वाटतं आहे. एक विश्वास मला भारतीय जनता पक्षाने आणि आमचे आदरणीय श्रीमान नरेंद्र मेहता सर यांनी जो आमच्यावरती विश्वास केला आहे, स्पेशली माझ्यावरती विश्वास केला आहे, तर पूर्ण आणि पूर्ण प्रयत्न असेल माझा की माझ्या जनतेला मी नाराज नाही करणार. आणि माझ्या एरियामध्ये मला एक माझ्या नशिबाने मला हा एरिया खूप चांगला मिळाला आहे. ज्या प्रभाग क्रमांक 11मध्ये गरीबातल्या गरीबापासून ते श्रीमंत व्यक्ती तिथे राहते. तुम्ही जर फिरलात तर तुम्हाला कळेल. तिथे स्लम एरिया मोठा आहे, तिथे बंगलेही आहेत, तिथे मोठे मोठे टॉवरही आहेत. मी एक विजन घेऊन इथे समाजाच्या पुढे आलो आहे. गेल्या वेळेसही मी उभा होतो, तुम्हाला माहिती असेल. 9 मताने माझा पराभव झाला, तेव्हा मी अपक्ष होतो. पण यावेळेस आमदार नरेंद्र मेहता यांचा मला आशीर्वाद मिळाला आणि भारतीय जनता पार्टी असं एक मोठं एक मला खूप मी आता बोलेल तेवढं कमी आहे, पण एवढा मोठा मला सपोर्ट मिळाला आहे. तर नक्कीच मी याचं सोनं करून राहील. दादा काय सांगेल काय सांगणार आपण या टायमिंगला भाजपची आणि शिवसेनेची युती होणार होती पण ती युती नाही झाली आहे आणि या टायमिंगला कॉम्पिटिशन कसं असेल? बघा, युतीबद्दल तर मी जास्त बोलू शकत नाही, ते वरिष्ठांचं नशीब आहे. माझं नशीब चांगलं, मला पक्षाकडनं हे बी फॉर्म मिळाला, हे माझं मी भाग्यवान आहे. तो मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींचं आदरणीय नरेंद्र मेहता साहेब, दिलीप जैनजी साहेब यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की माझ्यासारखे सामान्य कार्यकर्ता आणि युवकांना जी संधी दिली त्यांचं आम्ही सोनं करून दाखवू. ज्या प्रभाग क्रमांक 11मध्ये गटार, रस्ता, नाला या सोडून रोजगार याच्यावर किंवा रिडेव्हलपमेंट या मुद्द्यावर आम्ही फोकस करू आणि त्याच्यावर फोकस करून त्या गोष्टी ताबडतोब लवकरात लवकर कशा सॉल्व्ह होतील याच्यावर आम्ही काम करत जाऊ. प्रभाग क्रमांक 11मध्ये काही जुने चेहरे पण आहेत, काही नवीन चेहरे पण आहेत. कशा प्रकारे तुम्ही तुमच्या विरोधकांना जे मात करणार आहात? विरोधकांना मात करायची गरज नाही. भारतीय जनता पार्टी हे युवकांना संधी देणारी पार्टी आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये जास्त युवकांना संधी दिलेली आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे की प्रभाग क्रमांक 11चे नागरिकसुद्धा यावेळी युवकांना संधी देतील व आम्ही ते संधीचं सोनं करू. येत्या 16 तारखेला आम्ही आमचा विजय निश्चित आहे हे तुम्हाला सांगतो आम्ही.